असूनही तुम्ही महिला संघटनेच्या अध्यक्ष आहात आणि त्या तालुक्याच्या अध्यक्ष आहात. महिलांसाठी तुम्ही आऊट होत होता. आज तुम्हाला जनता फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कार मिळाला, काय सांगा? मी सगळ्यात अगोदर आज इथं उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करते. महिला दिनाविषयी सांगायचं म्हटलं तर स्त्रीचा सन्मान करणं ही फार मोठी बाब आहे. कारण अजूनही समाजामध्ये स्त्रीला मोठ्या प्रमाणावरती डावललं जातं. अजूनही स्त्री पुरुष समानता जरी असेल असं दाखवलं जात असलं तरी स्त्री पुरुष समानता अजून समाजाने मान्य केलेली नाही. स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळंच मानलं जातं. परंतु त्या सगळ्या गोष्टींना बगल देऊन ज्यावेळेस एक स्त्री समाजामध्ये वावरते, समाजासाठी कार्य करते आणि ते कार्य करत असताना तिला काही अडचणींना सामोरे जावं लागत असेल, काही जणांची मदतही होत असेल, त्यामधून ज्यावेळेस ती स्त्री समाजासाठी प्रेरणादायी काम करते आणि ती काम केल्यानंतर तिला अशा प्रकारचा जर पुरस्कार भेटत असेल तर तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि तो जे पुरस्कार म्हणजे देणारे किंवा त्यांच्यासाठी काम करणारे लोक आहेत त्यांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानेन. आणि अशा आज इथं भरपूर स्त्रियांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरवण्यात आलं. त्या सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा भडीमार.